दलित मुस्लिमांसह बहुजनांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला मतदान करूनही त्यांच्या भूमिकेचा उल्लेख महाविकास आघाडीने केला नाही। आता शहाणे व्हा अशा आशयाचं ट्विट करत आंबेडकरांचा महाविकास आघाडीला टोला। ओबीसींना कधीच विरोधक मानलं नाही मनोज जरांगेंचं विधान। तर मराठा समाजाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा धनगरांना एसटीतून आरक्षण देण्यासाठी काम करा, जरांगेंचा ओबीसी नेत्यांना सल्ला। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता। संजय पांडे राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती। विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फायनल फॉर्म्युला लवकरच ठरणार। काँग्रेसला सर्वाधिक 100, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 95 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पारड्यात 85 जागा येण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती। भाजपच्या कोअर कमिटीची उद्या दिल्लीत बैठक। फडणवीसांच्या राजीनाम्यावर उद्याच्या बैठकीत होणार चर्चा, तर राज्यातील प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावलं। प्रतापगडावरील इतिहासाचा साक्षीदार असणारी ऐतिहासिक वाघनखं जुलैमध्ये इंग्लंडहून साताऱ्यात दाखल होणार। छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखं ठेवली जाणार। हरभऱ्याच्या घटलेल्या उत्पादनामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली। केंद्र सरकार ऑस्ट्रेलियातून 11 लाख टन हरभरा आयात करण्याची शक्यता। लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा ऍक्शन प्लॅन। पराभूत मतदारसंघांचा भाजपचे बडे नेते आढावा घेणार। नवीन घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। मुंबईसह राज्यात माडा 13,000 घरं बांधणार। आमदार कुणाल पाटीलांच्या धुळ्यातील सूतगिरणी बाहेर बेरोजगार कामगारांचं आंदोलन। सूतगिरणी बंद असल्यानं कामगारांवर बेरोजगारीची वेळ। नाशिक शहराचा पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद। सातपूर परिसरातील गळती शोधण्यासाठी पालिकेचा निर्णय। बुलढाण्यातील गाडेगाव खुर्द ते सुकळी पाणंद रस्त्यामुळे शेतात पाणीच पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची विधानसभेसाठी 4 जागांची मागणी। पुण्यातील 8 पैकी 6 विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा दावा। मुंबई शहरावरील जलसंकट अधिक तीव्र। 7ही धरणांमधील पाणीसाठा अवघ्या 5%वर। सध्या मुंबईत 10% पाणी कपात, मात्र भविष्यात पाणी कपातीत आणखी वाढ होण्याची शक्यता। शालेय शिक्षण मंत्र्यांच्या सिंधुदुर्गातील अनेक माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्याचं मुख्य कारण। नंदुरबारमधील तापी गोमाई नदीच्या पुलावरील संरक्षण भिंत तुटल्यानं अपघाताची शक्यता। तुटलेल्या भिंतीची त्वरित दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी। गुजरातच्या द्वारका भागात मुसळधार पाऊस। द्वारका शहरात पाणी भरल्यानं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।